भारताच्या इतिहासात अनेक शूर पुरुष झाल्याचं आपण ऐकले, पण एक राणी अशी होती जिने समुद्राच्या लाटा आणि तोफा यांच्या गर्जनेत विदेशी पोर्तुगीजांशी लढा दिला. ती राणी म्हणजे राणी अबक्का चौटा. ती होती मंगळूरच्या किनाऱ्यावरच्या उल्लाड राज्याची राणी आणि तिच्या नावाने आजही तो समुद्र सळसळतोय. अबक्का चौटा या 16व्या शतकातल्या राणी. त्यांचा जन्म चौटा राजघराण्यात झाला, जे तुलुनाडू प्रदेशावरती राज्य करत होते. त्या शिक्षित, युद्धकलेत पारंगत आणि नौदल तंत्रज्ञानात निपुण होत्या. अबक्का यांनी लहानपणापासूनच तलवारबाजी, घोडेस्वारी आणि समुद्री युद्ध शिकले. त्यांना आपल्या राज्यावरती, लोकांवरती आणि स्वातंत्र्यावरती अपार प्रेम होतं. त्यांनी 1525 ते 1570 पर्यंत उल्लाल शहरावरती राज्य केलं. त्यावेळी उल्लालवर पितृवंशीय व्यवस्थेऐवजी मातृवंशीय व्यवस्थेने राज्य केले जात होते. परिणामी राणी अबक्का सिंहासनावर बसली. तिच्याकडे घोडेस्वारी, तलवारबाजी आणि धनुर्विद्येवर प्रभुत्व होते. शिवाय तिला प्रशासनाचे आणि एका सुदृढ रणनीतीद्वारे तिचे साम्राज्य कसे व्यवस्थापित करायचे याचे सखोल ज्ञान होते. असे मानले जाते की तिच्या रणनीतीमुळे शत्रूला अविचलित ठेवले गेले. राणी अबक्का यांचे लग्न मंगळूरच्या बांग राज्याचे राजा लक्ष्मप्पा अरसा यांच्याशी झाले. पतीसोबतचे संबंध बिघडल्यानंतर त्या वेगळ्या झाल्या आणि उल्लालला परतल्या. राणी अबक्काच्या कारकिर्दीत उल्लालने मध्य पूर्वेत मसाले, तांदूळ, कापड निर्यात केले. तिच्या कारकिर्दीत पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी हिंदी महासागरातील सागरी मार्गावरती नियंत्रण मिळवले होते. 1525 मध्ये पोर्तुगीज उल्लाल येथे आले. ते उल्लालचा व्यापार ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात होते आणि तिच्या पतीने त्यांना पाठिंबा दिला, परंतु ब्रिटिश त्यांचा प्रतिकार करू शकले नाहीत. 1525च्या सुमारास पोर्तुगीजांनी दक्षिण कन्नडच्या किनाऱ्यावरती हल्ला केला आणि मंगळूर बंदर उद्ध्वस्त केले. पोर्तुगीजांचे हेतू ओळखून अबक्काने त्यांना उल्लालमधून हाकलून लावले. यानंतरही ते टिकून राहिले, परंतु राणी शेवटपर्यंत दृढ राहिली. 1550च्या सुमारास पोर्तुगीजांनी पश्चिम किनाऱ्यावरती व्यापाऱ्यांच्या नावाखाली सत्ता मिळवायला सुरुवात केली. त्यांनी मंगळूर, गोवा, कोची या बंदरांवरती कब्जा केला. त्यांचा हेतू होता संपत्ती आणि सत्ता. पण राणी अबक्का म्हणाल्या, ही माती माझ्या पूर्वजांची आहे आणि ती मी कुणालाही देणार नाही. 1555 मध्ये पोर्तुगीज जहाजांनी उल्लाळ किनाऱ्यावरती हल्ला केला. राणी अबक्का यांनी आपल्या नौदलासह समुद्रातच प्रत्युत्तर दिलं. त्यांच्या जहाजांवर भारतीय सैनिक, महिला योद्धा आणि गावकरी होते. तिने रात्रभरात पोर्तुगीज जहाज जाळली आणि पहिला मोठा विजय मिळवला. पोर्तुगीजांना पराभव पचला नाही. त्यांनी अबक्काच्या विरोधात तिच्या नातलगांनाच फसवलं. राज्याच्या आत गुप्तहेर पाठवले. राजघराण्यात फूट पाडली. पण राणी अबक्का ताठ उभ्या राहिल्या. त्यांनी पुन्हा आपली सेना तयार केली आणि दुसऱ्यांदा युद्धभूमी गाजवली. त्यावेळी त्यांनी आपल्या सैनिकांना सांगितलं, माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब स्वातंत्र्यासाठी वाहणार. पोर्तुगीजांनी अखेर एक मोठं सैन्य आणलं. लढाई भीषण झाली. राणी अबक्का यांनी स्वतः घोड्यावर बसून शत्रूचा मुकाबला केला. शेवटी त्या जखमी झाल्या, पण शत्रूच्या तावडीत न पडता आपलं बलिदान दिलं. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची कन्या आणि लोकांनी त्यांचा लढा पुढे चालू ठेवला. जे हट्टी असतात ते कधीही शब्द ऐकत नाहीत, ही म्हण खरी आहे. पोर्तुगीजांनी उल्लालवर अनेक वेळा हल्ला केला आणि प्रत्येक वेळी अबक्का तिच्या राज्याचे रक्षण करण्यासाठी ढाल म्हणून उभी राहिली. राणी अबक्का तिच्या राज्यात हिंदू, मुस्लिम, जैन या सर्व धर्माच्या लोकांना समान आदर देत असत आणि तिला एक न्यायी शासक म्हणून पाहिले जात असे. राणी अबक्का युद्धात अग्निबाण वापरणारी शेवटची व्यक्ती मानली जाते. तिच्या शौर्यामुळे आणि लष्करी पराक्रमामुळे तिला अभया राणी असे टोपण नाव मिळाले. तिचे शौर्य, धाडस, शौर्य अजूनही उल्लालच्या लोकांना आठवते. राणी अबक्का आजही उल्लालच्या आठवणीत राहतात. या कार्यक्रमाद्वारे शौर्याचे उदाहरण देणाऱ्या महिलांना वीर राणी अबक्काच्या कमेंडेशन अवॉर्ड्सने सन्मानित केले जाते. आज राणी अबक्का चौटा यांचं नाव भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यवीर स्त्री म्हणून घेतलं जातं. त्यांच्या स्मृतीत दरवर्षी राणी अबक्का उत्सव साजरा होतो. या कार्यक्रमादरम्यान शौर्याचं उदाहरण देणाऱ्या महिलांना राणी वीर अबक्का कमेंडेशन अवॉर्डनं सन्मानित केलं जातं. त्या आपल्याला शिकवतात, स्वातंत्र्य कुणी देत नाही, ते मिळवावं लागतं धैर्यानं. जर राणी अबक्का
यांच्या धैर्याचा तुम्हालाही अभिमान वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, तिची कथा प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा आणि अशाच वीरांगना राण्यांच्या प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.